त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटतोय, तुम्ही नाही ठरवणार आहात कोण येते. लोक मला भेटायला येतात. प्लीज तुम्ही बाहेर जा सर, तुम्ही बाहेर जा. आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस. तुम्ही बाहेर जा. आणि हे असं चालणार नाही. मला जे लोक भेटायला येत आहेत त्यांना असं बोललेलं मला आवडणार नाही. प्लीज. ते आपले सर कुठे दुसरे ठीक आहे बोलायचं. तुम्ही कोण नाही ठरवणार माझ्या घरात कोण येते कोण नाही. आम्ही कॅमेरावर नॉट वन टू डिसाइड सर. PSI साहेब, जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लीज शांत. कोणत्याच पोलिसांनी मला इथं आज त्रास नाही दिलाय. तुम्ही आज पहिल्यांदा आले. कॅमेरा बाहेर बोला सर. जी मुवमेंट आहे ना याच्यात आता आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट पण नाही करणार, पण आज आहे ना मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल की याची थीम काय आहे. सो हा जो कार्यक्रम आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की मला जे सांगण्यात आलं याच्यातले या कार्यक्रमात सगळे जे स्लममधले मुलं असतात ते येऊन तिथं परफॉर्म करणार आहेत. ते लोकांना हा कार्यक्रम अटेंड करता येईल त्यांनी प्लीज करावं. कारण की हे जे मुलं आहेत तेच आपलं भविष्य आहे आणि आपल्याला यांनाच पुढे घेऊन जायचं आहे. कॉकरोच जनता पार्टीचं पण जे काही इंटेन्शन आहे, आमचा जो काही उद्देश आहे ते हाच आहे की अशा घरच्या मुलांना पुढे आणायचं आणि त्यांची आवाज बनायचं आणि त्यांच्यासाठी काहीतरी काम करायचं, जेणेकरून त्यांना कुठेही नाही वाटणार की ते पुढे जाऊ नाही शकत. तुम्ही तुमच्या पुण्या टीमला शुभेच्छा देतो आणि तुम्ही खूप चांगलं काम करताय. असंच काम करत राहा आणि अशाच गरिबांच्या मुलांना पुढे आणा. तेच उद्याचं भविष्य आहे. फक्त श्रीमंत घराचे मुलं भविष्य नाही आहे. खरं भविष्य आपल्या भारताचं जे आहे ते ग्रामीण भागात आहे, गरीब लोकांच्या घरात आहे. त्यांना फक्त ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही आणि ती ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही देताय तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. थँक्यू. आणि आमच्या वतीनं तुम्हाला एक चांगला आरोग्य लाभो. छोडतो सर, कारण की याची गरज आहे. आणि ही जी टीम आहे ना जी आम्हाला खाजून मोकळं करतात आणि आमचं जेव्हा स्किन चांगली होते रक्त निघताना परत ते वाट बघतात. तो हम चाहते भाई आप रिलॅक्स, तुम्ही रिलॅक्स असले म्हणजे आम्ही जिंकलो. त्यांचं नाव डेझिग्नेशन लिहून घे, मला बोलायचं आहे सीपी सोबत. चलो बरं. कोणी त्यांना मी आजपर्यंत पाहिलं नाही. नाव आणि त्यांचं पोझिशन लिहून घे. म्हणजे हे जे करताय ना तेच माझ्या अरे काढा आपण इकडे आहे ना आपला कॅमेरा. एक मोठी मुवमेंट साहेब आपलं ऑपरेशन झालं हे नाही. अरे नाही नाही अजिबात नाही. हे आपण काय आपल्याला भाऊ सगळ्यात दादा एक आपला मोबाईल आणली का माहिती दिली माहिती नाव आणि उद्या या ना. सर प्रत्येक ठिकाणून तुला सपोर्ट केला मला काहीच नाही. डीसीपीला कॉल लावून मला कॉल होईल. दोन कॅमेरा अभी चालू होता एक व्हिडिओ पण त्याच्यावर मी कापून काकाकडे आलो होतो आणि आम्हाला एवढं प्राऊड फील झालं की आमच्या घरात आणि छत्रपती संभाजीनगरचं एक कार्ड आहे. ऑपरेशन एजंट आमचं दरवाजा जा ते पहिले बंद करा. जा ते पहिले बंद करा. बाहेर जर झालं का त्यांनी त्याचं झालं आता मी तुला मग आम्ही जर आहोत ना पाठीमागे नक्की मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे असणार. काही मदत लागली घराजवळ जातो, काही लागलं तू येऊन कागद
काहीच नव्हतं, काही लागलं की येऊन सांगतो. ठीक आहे? नाही, मी इथंच असणार आहे, पण मला मध्ये मध्ये जावं लागेल आता. बाकी लोकांनाही भेटावं लागेल. सर माझ्या प्राथमिक माझा मोबाईल नंबर भेटवला आहे. आहे ना? भेटून घेऊ. फोटो घ्या रिक्षा आली आपली सर आते ना तुम्ही आते बरोबर चालवतात. इसको दीजिए मोबाइल, फोटो निकाल. रुके फक्त एक दोन बोलतो फक्त. हां आमचं म्हणून फोटो काढते. हा काढा. मी तर म्हणतो तुम्ही सगळे येऊन जा पक्षामध्ये. आम्हाला खरंच लोकांची गरज आहे. आमची मध्ये गरज आहे लोकांची. ये नाही अरे तू ये सॉरी सॉरी वेळचा वाट पाऊस येतोय. काय करतोस तू? क्या बात कर रहे कुठे राहतोस? इथेच राहतो का? येऊन भेटत जा मला कधी पण वाटलं तेव्हा. ठीक आहे? चालू. कुठे जातोस? अच्छा जवळ एक काम करू, तुमच्या दोघांचा नंबर मला एक पेपरवर लिहून द्या. मी तुम्हाला संध्याकाळी आपण आरामशीर तसं तुम्हाला चालेल ना? किती वर्षाचा आहे तू? 18 वर्षाचा. ठीक आहे. नंबर पेपरवर लिहून सांगितलं. अभिजित मी आता निघाले मुंबईला आता एक 12 वाजता म्हणजे ओके बाईकसाठी फक्त थांबले मी फक्त त्यांचं आहे म्हणून फक्त थांबले की दुसरा विषय काहीच नाही. हां हां सर यहाँ पर एक PSI वालू के आए हुए हैं कुछ सुरेश नाम है एंड ही इज़ वेरी रूड सर. हेलो. अभी मेरे से कुछ लोग मिलने आए हुए थे. वो गेट के अंदर आए हुए उनको बोल रहे बाहर निकलो जबकि मैं कह रहा हूँ कि उनको अंदर रहने दो. एंड इज बीइंग एक्सट्रीमली रूड. वो कह रहे हैं सबको बाहर निकालो. तो मैंने बोला आप कौन होते डिसाइड करने वाले? मैं डिसाइड करूँगा ना मेरे से कौन मिलेगा कौन नहीं. तो फिर वो बोल रहे कि गेट खोलो सबको एक साथ आने दो. फिर मतलब ये क्या डिलिबरेटली कर रहे हैं क्या वो? ये क्या बिहेवियर होता है सर? मतलब मैंने उनको बोला भी कि आज तक मैंने आपको देखा नहीं, या आप पहले दिन ही आ रहे हो और इतनी बदतमीजी से बात कर रहे हो. आई डोंट वॉन्ट हिम सर. उनको मुझे वो यहाँ पर चाहिए नहीं, उनको यहाँ से हटा दीजिए. एंड सर देयर इज अनदर सीरियस इशू विच आई नीड टू पॉइंट आउट. येस्टरडे रिपोर्टर टोल्ड मी कि पुलिस के साथ कुछ सिविल ड्रेस में CID वाले भी आ रखे थे मेरे घर के सामने. हाँ नहीं भाई आपकी पुलिस को भी पता नहीं था. आपकी पुलिस को भी पता नहीं था. वो सिविल ड्रेस में आए हुए थे और जब आपके पुलिस वालों ने उनको साइड में करने को ट्राई किया तो उन्होंने बोला अरे यार मैं CID से. और फिर बाद में उस रिपोर्टर ने जो व्हाट्सएप ग्रुप देखा स्प्रे नाम का. अब ये हिट स्प्रे क्या है सर हम सबको पता है. मतलब हमारे लोगों के अगेंस्ट ये बोला जाता है इन कॉकरोचों को हम हिट स्प्रे से मारेंगे. जब CID वालों का ही व्हाट्सएप ग्रुप हिट स्प्रे सर आप मुझे बार बार कहते हैं कि सर्विलेंस के लिए नहीं हो रहा है कुछ भी. बट देन द CID ऑफिसर नहीं आई नो सर. बट नहीं मैंने आपको पहले ही बोला है सर मेरा जो दिल्ली का एक्सपीरियंस रहा है उसमें मेरे पीछे IB भी लगा रखी थी, CID भी लगा रखी थी. और आप CID वाले मेरे घर पर भी आ रहे और उनका व्हाट्सएप ग्रुप अगर सर हिट स्प्रे नाम का है. हिट स्प्रे नाम सर जस्ट लिसन मी है सर जस्ट लिसन. अगर उनका व्हाट्सएप ग्रुप हिट स्प्रे नाम का है सर तो किस इंटेंशन से आ रहे हो? डेफिनेटली सेफ्टी के पर्पज से तो नहीं आ रहे वो. Sir, I cannot reveal the name of the reporter, sir. I cannot reveal the name. That's what, sir. मैं वही तो कह रहा हूँ सेफ्टी के लिए तो नहीं आए थे वो. फॉर सर्विलेंस सर वो यहाँ से रिपोर्ट भेज रहे थे. उस रिपोर्टर ने पूरी चैट्स पढ़ी होंगी
वो यहाँ से सारी व्हाट्सएप पर रिपोर्ट भेज रहे हैं। प्लीज सर, Sure. Sure. Yes. Yes. नहीं, मैंने उनको भी वही बोला, कि मेरे घर पर 1 महीने से पुलिस से आज तक किसी ने ऐसा बिहेव नहीं करा। आप एकदम से आकर लोगों को बदतमीजी से बाहर निकलने के लिए बोल रहे हो, जब मैं बोल रहा हूँ कि बाहर नहीं जाएंगे। Yes sir, he is extremely rude sir, he is extremely rude. जब मैंने बोला कि ये लोग रुकेंगे तो वो लोग कह रहे कि गेट खोल दो, फिर सबको ही अंदर आने दो, ये क्या लगा रखा है आपने? Yes sir. Okay. Yes. त्याच्या आधी एक मोहन भागवत विषय दिल्लीवरून सतत मला फोन येतो कालपासून की तो विषय महत्त्वाचा आहे. चलो ठीक है, ये ना और आने इसका कर लो जल्दी से, क्योंकि क्या है ना, Yes. मेरा सुबह वापस से पोस्टात आपली थँक्यू सर. हां बाकीचे नाही, ते आता गेले त्यांच्या इथं, बाकीची कामं करावं लागतील ना, सगळे इथं बसून राहिलो होतो सगळे. मी आधी येऊन गेलो नव्हतं तुम्ही का? नाही, माझी तब्येत खराब चालू हा होती. ना, कार्तिक आपण भेटलो आधी आई. हो माहिती आहे, आठवतं ना मला. येत जा भेटायला. रोलिंग. एक मिनट सर क्या कहेंगे? सर मोहन भागवत इन्होंने कल जेनजी से इंटरेक्ट किया है और उन्होंने कहा है कि सोशल मीडिया पे जो वीडियोस चलते हैं उसमें क्या तथ्य है ये भी हमें देखना चाहिए, उसमें बहुत चीज़ें बनाकर डाली जा सकती है, ऐसे उन्होंने कहा. कैसे देखते हैं उनके इंटरेक्शन को और इस स्टेटमेंट को? नहीं, मुझे जो लगता है मोहन भागवत का जो कल का जो स्टेटमेंट था, जो सबसे इम्पोर्टेंट स्टेटमेंट था, वो ये था कि जेनजी को एंटी नेशनल्स मत कहो, प्रोटेस्ट करना उनका अधिकार है और जेन्युइन इश्यूज़ है. तो उन्होंने जो ये चीज़ कही है, मैं पूरी तरह अग्री करता हूँ. मैं चाहता हूँ कि मोहन भागवत, क्योंकि वो बीजेपी के एक तरीके से मेंटर है, नरेंद्र मोदी जी के भी गॉडफादर है, तो एक बार वो सेम चीज़ बीजेपी वालों को बता दे, नरेंद्र मोदी जी को बता दे कि ये जो स्टूडेंट्स है, यूथ है, उनको एंटी नेशनल्स ना कहा है, क्योंकि ये लोग तो सारे बीजेपी वाले लोग एंटी नेशनल कह रहे हैं. धर्मेंद्र प्रधान ने क्या कहा था, दहशतगर्दों की बी टीम है. और जो नितिन नबी जी है, भाजपा के प्रेसिडेंट, उन्होंने कहा था कि ये वायरस है. तो मैं उम्मीद करता हूँ कि अब मोहन भागवत जी की ये बात सुनेंगे, ये उनकी बात मानेंगे, क्योंकि ऐसा तो नहीं हो सकता कि बीजेपी वाले आरएसएस के अगेंस्ट जाकर कुछ बात कहते हैं, और अगर ऐसा कहते हैं तो कहीं ना कहीं फिर आरएसएस को भी सोचने की ज़रूरत पड़ेगी कि बीजेपी वाले मोहन भागवत जी की भी बात नहीं मान रहे. सोशल मीडिया पे जिस तरह से वीडियो चलते हैं उसमें तथ्य है क्या, ये भी जांचना जरूरी है, ऐसे भी मोहन भागवत कहते हैं. बिल्कुल जांचना चाहिए. आप देखिए, अगर सबसे ज़्यादा फेक वीडियोस कहीं से निकलेंगे तो आईटी सेल के निकलेंगे. तो मैं चाहता हूँ मोहन भागवत की स्टेटमेंट, इस बात को भी मान लिया जाए, इन्वेस्टिगेशन किया जाए, कौन सा वीडियो सही है, कौन सा गलत है. ओके, झारखंड में भी चल रहा है, तो आपका हमारा पूरा सपोर्ट है. हमारा डेलीगेशन गया हुआ है, हमारे लोग वहाँ पर जाकर खाना भी बांट रहे हैं, और हम पूरी तरह से उनके साथ में, उनकी जितनी भी डिमांड्स हैं उन पूरी डिमांड्स का हम समर्थन करते हैं. और झारखंड ही नहीं, अगर किसी और राज्य में भी होता है, चाहे पंजाब हो, कर्नाटका हो, और जितने बीजेपी के सबसे ज़्यादा राज्य इस देश में, तो अगर बीजेपी की भी राज्य में होता है, किसी और पार्टी के भी राज्य में होता है, जहाँ जहाँ स्टूडेंट्स आवाज़ उठाएंगे वहाँ हम उनके साथ खड़े हैं. आप कभी जाएंगे झारखंड के लिए स्वयं? मैं जाऊंगा. अभी मेरी तबीयत भी थोड़ी चल रही है, आज सुबह ही ब्लड टेस्ट करवा लिया मेरा, फिर से एक बार उसकी रिपोर्ट आ जाती है, LC. बट हमारा डेलीगेशन गया हुआ है, हमारी टीम वहाँ पर लगी हुई है. और क्या है ना, इतने सारे स्टूडेंट्स आगे आकर प्रोटेस्ट कर रहे हैं, मुझे लगता है कि वो लोग भी नेता हैं, उन लोगों को भी दिखाना चाहिए. अभिजीत ही हर जगह आगे दिखे ये ज़रूरी नहीं है, वो लोग भी कर रहे हैं, वो उनको भी उतना ही इक्वली इम्पोर्टेंस मिलना चाहिए. और इसीलिए हम लोगों ने उनको कहा है कि आपके आंदोलन को मजबूत करने के लिए जो भी हमसे करना पड़ेगा हम वो करेंगे, क्योंकि हम नहीं चाहते कि बस CGP का ही नाम हो. जितने भी स्टूडेंट्स हैं वो खुद आगे आकर प्रोटेस्ट करें, अपने हकों के लिए लड़े, देश की एजुकेशन के लिए लड़े, हम यही चाहते हैं. ओके, एक शॉर्ट एंड स्वीट, CJP एज अ प्रेशर ग्रुप करके काम करेगा, कैसे देखते हैं, कैसा आपका आगे का सफर होगा?
नहीं, हम तो एज अ प्रेशर ग्रुप ही काम करेंगे, क्योंकि हमारी जो सबसे बड़ी नीड है इस कंट्री में वो है अकाउंटेबिलिटी मांगना। तो इस देश के नागरिक जब एक साथ मिलकर अकाउंटेबिलिटी मांगेंगे तो अकाउंटेबिलिटी ज़रूर मिलेगी, जैसे इस्तीफा मिला।